संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक। पंतप्रधान मोदींनी संरक्षण मंत्र्यांकडून घेतली पाकिस्तानवरील हल्ल्याची माहिती। पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला। 50हून अधिक ड्रोन हवेतच नष्ट, 5 विमानंही पाडली। प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या शहरांवरती भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये मोठे नुकसान। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सशस्त्र दलाचं अभिनंदन। ऑपरेशन सिंदूर राबवून कारवाई केल्यानं सरकारचं केलं कौतुक। सीमेवरील धार्मिक स्थळांवरील हल्ल्याचा संघाकडून निषेध। पाकिस्तानला भारताचं जोरदार प्रत्युत्तर। लाहोर, रावळपिंडीसह अनेक शहरांमध्ये भारतीय हल्ल्यानंतर पळापळ। 1971 नंतर प्रथमच भारतीय नौदलाचा कराची बंदरावरती हल्ला। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले। अनेक चौक्या सोडून पाकिस्तानी जवान पळाले। अनेक ठिकाणी BLAचा ताबा। ऐन युद्धावेळी पाकिस्तानी लष्करातही संघर्ष। लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांना हटवण्याच्या हालचाली। शमशाद मिर्झा नवे लष्कर प्रमुख होण्याची शक्यता। अमेरिकेनं पाकिस्तानला सुनावलं। पाकिस्ताननं शांतताभंग केल्यास गंभीर परिणाम होतील, अमेरिकेचा इशारा। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाकच्या पंतप्रधानांशी चर्चा। जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यामध्ये घुसखोरीचा डाव उधळून लावला। सांबामध्ये 7 घुसखोरांना ठार करण्यात BSFच्या जवानांना यश। सांबा सेक्टर जवळील पाकिस्तानच्या ढांडर पोस्टला दणका। खबरदारी म्हणून जम्मू आणि पंजाबमधील शाळांना 3 दिवस सुट्टी। शहांकडून सर्व राज्यांना अलर्ट, यंत्रणा ॲक्शन मोडवर। भारताचा पाकिस्तानवरती वॉटर स्ट्राईक। चिनाब नदीवरील सलाल धरणाचा 3रा दरवाजा उघडला। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर येण्याची शक्यता। भारत पाकिस्तान तणावामुळे IPL स्पर्धा स्थगित। अनिश्चित काळासाठी IPL स्थगित करण्याचा BCCIचा निर्णय। काल धर्मशालामध्ये खेळला जाणारा IPL सामना देखील झाला होता रद्द। मुंबई मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचा फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ। वांद्रे कुर्ला संकुल ते वरळीच्या आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू। या मेट्रोमुळे आणखी 6 स्थानकं प्रवाशांच्या सेवेमध्ये होणार खुली। बेस्ट बसची तिकीट दरवाढ आजपासून लागू। 5 रुपयांऐवजी आता मोजावे लागणार 10 रुपये। बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असल्यानं दरवाढीचा निर्णय। Thank you.